मऊसूत दाणेदार आणि मोकळी गरमागरम साबुदाण्याची खिचडी खायची आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णामध्ये। तर 1.5 वाटी साबुदाणा मी घेतला आहे आणि तो स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतला आहे। त्यानंतर तो आपल्याला भिजवत ठेवायचा आहे। तर साबुदाणा भिजवण्यासाठी खूप जास्त पाणी नाही वापरायचं, नाहीतर मग तो चिकट होतो। तुम्ही बघू शकता 7 ते 8 तासानंतर साबुदाणा खूप छान भिजलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही साबुदाणा बारीक किंवा जाड कुठल्याही क्वालिटीचा घेऊ शकता। साबुदाणा मोकळा होण्यासाठी तुम्ही एक गोष्ट नेहमी फॉलो करा आणि ती म्हणजे साबुदाणा छान भिजला गेला पाहिजे, तरच तो मोकळा होतो। आणि आता कढईमध्ये मी तेल गरम करून घेते आहे। साधारण 2 पळ्या मी तेल इथे घेते आहे। आणि ही जी कढई आहे ही लोखंड आणि बीड अशा प्रकारचं मटेरियलची आहे। ती लोखंडाचीही नाही आणि पूर्ण बिडाचीही नाही। तर जर का तुम्ही अशी कढई कुठल्याही भाजीला वापरली तर त्यामध्ये तेल अत्यंत कमी लागतं आणि कुठलीही गोष्ट पटकन होते। तर आता मी ते 1 चमचा जिरे घालून घेतला आहे आणि त्यानंतर 7 ते 8 हिरव्या मिरच्या घातल्या आहे आणि छान खमंग फोडणी करायची आहे। नंतर यामध्ये एक मोठ्या साईजचा बटाटा वाफवून मी तो सोलून घेतला आहे आणि हे छान आपल्याला खमंग परतून घ्यायचं आहे। बटाटा जर का तुम्ही आधी वाफवून घेतला तर आपला वेळ वाचतो आणि तो पटकन शिजतो। तर अशा प्रकारे छान फ्राय करून घ्यायचं आहे। आणि आता नंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे साबुदाणा आणि ही फोडणी परतून होते तोपर्यंत जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच मिळतील। आणि आता मी इथे साबुदाणा घालून घेतला आहे आणि थोडंसं परतून घेते आहे। आणि आता यामध्ये आपण घालूया 1 चमचा किंवा थोडीशी साखर, त्यानंतर लिंबाचा रस। तर लिंबाचा रस मी चाळून घेते जेणेकरून बिया त्यामध्ये येणार नाही। अशा प्रकारे आणि नंतर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे। जर का तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही तीही घालू शकता। आणि हे असं परतून आपल्याला त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिट। गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मीडियमच ठेवायची आहे। जर का तुम्ही व्हिडिओत सांगितलेल्या प्रमाणे साबुदाणा खिचडी बनवली तर अगदी तुम्ही पहिल्यांदा करत असाल तरी तुमची साबुदाणा खिचडी ही छान मऊसूद आणि मोकळीच होणार। तर आता इथे एक वाफ काढून घेते आहे। त्यानंतर आपल्याला याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे किंवा छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे, जेणेकरून तो चिकटणार नाही। आणि आता नंतर यामध्ये आपण घालूया अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट। हे दाणे आधी भाजून आणि नंतर त्याची सालं काढून मी त्याचं कूट तयार करून घेतलं आहे। आणि हे जे कूट आहे दाण्याचं त्यामध्ये थोडेसे दाणे हे जाडसर ठेवायचे आहे। अगदी खूप जास्त बारीक पण दाण्याचं कूट नाही घ्यायचं, नाहीतर साबुदाणा असा चिकटतो खाताना। आणि जर का थोडे दाणे यामध्ये आपण जाडसर ठेवले तर ते खातानाही छान लागतात। तर आता आपण ते घालून घेऊया आणि छान मिक्स करून पुन्हा 2 ते 3 मिनटं आपण याला वाफ काढून घेऊया। तर आता इथे छान वाफ काढून झाली आहे। आपण आपली साबुदाणा खिचडी बघूया। तर तुम्ही बघू शकता अतिशय मऊसूद आणि दाणेदार सुटसुटीत खिचडी आपली अगदी रेडी आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम सर्व करायची आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला अजून काही नवीन रेसिपीज चॅनलवर बघायच्या असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा। तर नक्की करून पहा ही साबुदाणा खिचडी। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त खमंग आणि चविष्ट रेसिपीसोबत। धन्यवाद।